या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हॅलो. ज्या दिवशी कथेतला घडली आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा लव्ह मॅरेज. हा पण ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही. तुम्हाला माहिती आहे रोज माझ्या नावाने चर्चा पेटतायत. मला कळाल्या कसपटे साहेब की सौम्याला म्हटलं ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या अजूनही ते आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघतील आणि ह्याच्यामध्ये सासू नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या बडव्याला सोडणार नाही, सगळी कलमं घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात इतके हरामखोर येते. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तू मनाने दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो. म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय मुलाची बापाची ऐकत असेल की प्रेमापोटी मी प्रेमापोटी दिलं. काय तुम्ही प्रेमापोटी दिलं. मी काय करतो आता, मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल.